आज रामचरितमानस हा ग्रंथ घरी मागवला आणि एक अद्भुत योग घडला. तो ग्रंथ घरी घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी पार्टनरचं नावसुद्धा रामच होतं. आता काही जण याला योगायोग म्हणतील, पण काही गोष्टी योगायोग नसतात. त्या आपल्याला थांबवून विचार करायला लावतात. आज समाजात एक विचित्र प्रवाह दिसतो. नव्या पिढीतील अनेक मुलं आपल्या धर्मग्रंथांकडे पाठ फिरवतात. कधीकधी तर रावण श्रीरामांपेक्षाही जास्त महान कसा होता, त्याचं ज्ञान किती मोठं होतं, यावर चर्चा जास्त केली जाते. पण मला कधी प्रश्न पडतो, श्रीरामांसारखं एवढं महान चरित्र यांना का समजत नाही? कदाचित कारण हेच असेल की आपण येणाऱ्या पिढीला फक्त देव माना एवढंच शिकवतो, पण त्यांना गरज आहे आपल्या धार्मिक वारशाची, आपल्या महापुरुषांच्या जीवनकथांची आणि त्या कथांमधून मिळणाऱ्या जगण्याच्या कलेची. श्रीराम, श्रीकृष्ण हे कोणी काल्पनिक व्यक्तिरेखा नाहीत. ते आपले पूर्वज आहेत. ते देव होते, पण त्याआधी ते मनुष्य होते. दुःख, अन्याय, वनवास, संघर्ष हे सगळं सहन करूनही नीती, संयम आणि कर्तव्य यांचा मार्ग न सोडता जगणं कसं जगायचं हे त्यांनी आपल्या आयुष्यातून दाखवून दिलं. रामचरितमानस हा ग्रंथ फक्त पूजा करण्यासाठी नाही, तो जीवन समजून घेण्यासाठी आहे. तो सांगतो की शक्तीपेक्षा शील मोठं असतं, ज्ञानापेक्षा विवेक मोठा असतो आणि विजयापेक्षा धर्मावर ठाम राहणं महत्त्वाचं असतं. जर आपण फक्त ग्रंथ कपाटात ठेवण्याऐवजी तो वाचला, त्यातील रामाचं चरित्र समजून घेतलं, तर रावणाला अनावश्यक महत्त्व देण्याची गरजच भासणार नाही. राम समजायला वेळ लागत नाही, फक्त मन उघडं असावं लागतं. आजची पिढी देव नकारणारी नाही, ती फक्त अर्थ शोधणारी आहे आणि तो अर्थ रामचरितमानस सारख्या ग्रंथात आहे. म्हणून पुस्तकाला फक्त धर्मग्रंथ म्हणून नाही, तर जीवन मार्गदर्शक म्हणून हातात घेऊया. कारण रामाला ओळखलं तर जीवन कसं जगायचं हे आपोआप समजायला लागतं आणि तुमच्या चेतनेचा आपोआपच विस्तार होत जातो. आजची पिढी काही वाईट नाही, ती फक्त प्रश्न विचारते. ती ब्लाइंड फेथ मानत नाही आणि ते चुकीचंही नाही. पण अडचण इथे येते जेव्हा प्रश्न विचारताना आपण मूळच विसरतो. आजची मुलं म्हणतात राम म्हणजे काय, देव असूनही वनवास का, शक्ती असूनही शांत का? आणि हाच फरक आहे. राम म्हणजे चमत्कार नाही, राम म्हणजे चरित्र आहे, राम म्हणजे मर्यादा आहे. आज ज्या गोष्टींना आपण लिडरशिप म्हणतो, इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो, वर्क लाईफ बॅलन्स म्हणतो, त्या सगळ्याच गोष्टी रामाने हजारो वर्षांपूर्वी जगून दाखवल्या आहेत. आजची पिढी म्हणते रावण वॉज इंटेलिजंट, एज्युकेटेड, पॉवरफुल. हो होता, पण इंटेलिजन्सला एथिक्स नसेल तर तो इंटेलिजन्स धोका बनतो. पॉवरला सेल्फ कंट्रोल नसेल तर तो विनाश करतो. आज कॉर्पोरेट वर्ल्डमध्येही हेच सांगितलं जातं. स्किल्स मेक यू सक्सेसफुल, बट व्हॅल्यूज मेक यू सस्टेनेबल. श्रीराम म्हणूनच महान आहेत, कारण त्यांनी कधीही स्वतःच्या सुखासाठी नीती सोडली नाही. आजच्या जनरेशनसाठी राम म्हणजे वडिलांचा शब्द पाळणारा मुलगा, बहिणीसाठी उभा राहणारा भाऊ, पत्नीचा सन्मान करणारा पती, सत्तेपेक्षा कर्तव्य निवडणारा राजा आणि संकटाही शांत राहणारा मनुष्य. आता मला सांगा, हे कुठे आउटडेटेड आहे का? आज सोशल मीडियावर मोमेंटरी फेम मिळतो, पण कॅरेक्टर बिल्ड होत नाही. फॉलोअर्स वाढतात, पण व्हॅल्यूज कमी होतात. रामचरितमानस आपल्याला सांगते की तुम्ही किती मोठे आहात यापेक्षा तुम्ही किती योग्य आहात हे जास्त महत्त्वाचं आहे. आजच्या पिढीने जर रामाला देव म्हणून नाही तर रोल मॉडेल म्हणून पाहिलं, तर त्यांना राम आपलासा वाटेल. ही पुस्तकं आमच्यावर लादण्यासाठी नाहीत, तर आमचं आयुष्य सोपं करण्यासाठी आहे. त्यामुळे शेवटी एवढंच की आपण मुलांना फक्त रामाची पूजा करा असे सांगू नये, तर रामासारखं जगा हे शिकवायला हवं. त्यामुळे मुलांना ग्रंथ वाचू द्या, कथा ऐकू द्या, महापुरुषांचे जीवन श्रवण करू द्या. त्यामुळे त्यांचे संस्कार आपोआपच रुजतील. पूजा रामाची करा, पण जगणं रामासारखं ठेवा.